सगळे मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं. तर आज थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल कोणती रेसिपी बनवणार आहे. तर आज आहे इस्लामपूरचा अख्खा मसुरा. त्यालाच आपण कामेरीचा, कराडचा अख्खा मसुरा असं समजलं जातं. तर हा इतका फेमस झालेला आहे आता. तर ही काही जुनी रेसिपी नाही आहे. तर 1983 मध्ये अरुण पाटील यांनी इस्लामपूर आणि कामेरीच्या मध्ये एक धाबा खोलला होता. त्यांनी पहिली रेसिपी ही अख्खा मसूरची चालू केली होती. तर ही इतकी फेमस झाली आता, तर त्याला इस्लामपूरचा कराडचा अख्खा मसुरा असं समजलं जातं. पहिल्यांदा या धाब्याला काही नाव दिलं नव्हतं. नंतर फेमस झाल्यानंतर याला अरुण पाटील हे नाव देण्यात आलं. तर हा फेमस आहे इस्लामपूरचा आणि कराडचा अख्खा मसुरा. त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत. ही एकमेव अशी रेसिपी आहे ज्याच्यामध्ये कोणतेच मसाले इन्क्लूड केले गेले नाहीयेत. हा मसूरचीच एक इतकी चव भन्नाट आहे, त्याला कोणत्याही मसाल्याची गरज नाहीये. तर हीच रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता बघू. तर सगळ्यात आधी इथं आपण 2 चमचे मीठ घेतले, खायचा सोडा अर्धा चमचा, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि इथं कोल्हापुरी तिखट आहे हे, आणि 5 ते 6 कांदे घेतलेत. जेवढा आपण मसूर घेणार त्याच्या डबल आपण कांदे घ्यायचे आहेत, कोथिंबीर आणि 1 मिरची. आणि इथं मसूर 2 ते 3 वेळा धुवून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवलं होता. तर इथं कढई घेतले, कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. जेवढा मसूर घेतला आहे त्याच्या अंदाजानं तेल टाका. तर मी इथं 1 वाटी मसूर घेतला आहे, तर मोठे 3 चमचे मी इथं तेल टाकले. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल चांगलं तापलं तर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा जास्ती वापराल तर खूप छान भाजी बनते. कांद्याचं एक वेगळी चव त्या भाजीमध्ये उतरते. तर कांदा जास्त वापरा शक्यतो. कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे चांगला, आणि कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिरची टाकायची आणि लसूण टाकायचं आहे आणि जिरं. तर सगळं तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे. 1 वाटीचं मी मसूर बनवते तर त्या अंदाजाने मी टाकत आहे. आणि इथं कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर फोडणीमध्ये टाकली तर ती जास्त चविष्ट बनते. 3 प्रकार टाकायचं. फोडणीमध्ये टाकायचं, मध्ये टाकायचं आणि शिजल्यानंतर. तर इथं आपण सोडा टाकत आहोत. सोड्याचं वैशिष्ट्य असं आहे की धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जास्त शक्यतो सोडाच वापरतात, कारण एक चव वेगळीच येते भाजीला. तर इथं बघू शकता कांदा सोडा टाकल्यामुळं थोडासा पिवसर बनतो. तर त्याला चांगलं असं फतफतून घ्यायचं आहे. ते असं थोडंसं बुडबुडे आल्यासारखं होतात, पण ते सगळं व्यवस्थित 2 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परतून. त्याच्यानंतर असा पिवसर कांदा आणि मऊ झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. इथं आपण तिखट 2 चमचे टाकत आहोत. तर तिखट हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तिखटला आपलं तेल सुटलं पाहिजे. 2 मिनटं व्यवस्थित शिजवून द्यायचं, म्हणजे त्याचा कलर जो लालसर असतो ना तो भाजीत छान उतरतो. बघा इथं व्यवस्थित शिजला आहे. त्याच्यामधलं पाणी स्ट्रक्चर सगळं कांद्यातलं पाणी गेले आणि एक छान लाल कलर येतो. तर ते व्यवस्थित शिजून दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसूर टाकायचं आहे. मसूर हा मी स्वच्छ धुतला आहे, त्यामुळं पाणी पूर्ण घालते त्याच्यात. तर मसूर पण व्यवस्थित परतून द्यायचा. आणि इथं आपण एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं. गरम पाणी शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये गरम पाणी यूज करायचं, म्हणजे त्याची जी चव असते ना ती बदलत नाही. तर इथं आपण गरम पाणी यूज करतो आहे. जास्तच टाकले मी, कारण मसूरमध्ये पाणी जास्त ॲब्झॉर्ब होतं. तर इथं पाणी जास्त वापरा. रस्साभाजी करायची असेल तर जास्त वापरा. जर सुकी करायची असेल तर थोडंसं कमी टाका, कारण भाजी शिजल्यानंतरसुद्धा त्याच्यामधलं पाणी थोडंसं कमी होतं. त्याच्यानंतर मी इथं मीठ टाकते. मीठ तुमच्या अंदाजाने टाका. तर मी इथं 2 चमचे टाकत आहे मीठ. उकळी आल्यानंतर भाजीला आडवी पळी लावून द्यायचं आणि ते 10 ते 15 मिनटासाठी शिजायला टाकायचं. तोपर्यंत इकडं आपण तडक्याची तयारी करू. तर इथं सगळ्यात आधी मी मोठा चमचा तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरं छान तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर लसूण टाकायचा. लसूण पण चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा, लालसर करू द्यायचं सगळं पूर्ण. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ही प्रत्येक फोडणीमध्ये टाकली तर छान चव लागते. तर कोथिंबीर नक्की टाका. त्याच्यानंतर तिखट थोडंसं टाकायचं आणि इथं पूर्ण तडका टाकला तर इथं 2 मिनटं शिजू द्यायचं आणि आपली भाजी तयार होते. अशा प्रकारे 2 मिनटं शिजू द्यायचं. झाकण लावायचं नाही आहे. तर इथं बघू शकता मस्त कलर आला आहे आणि तरी पण वरची छान आले. आणि 2-15 मिनटं शिजलं तर असं काही पाणी आटून त्याच्यामधलं छान भाजी तयार होती.
तर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.